ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धज्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। आचमन करायचं आहे, 3 वेळेला पाणी प्यायचं आहे। हरि ओम केशवाय नमः, हरि ओम नारायणाय नमः, हरि ओम माधवाय नमः। तापनामध्ये पाणी चुरून द्यायचं आहे। गोविंदाय नमः नमस्कार करायचा आहे, देवीचं ध्यान करायचं आहे। ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततं नमः। हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहे, फूल घ्यायचं आहे। मी सांगतो ते माझ्याबरोबर म्हणायचं आहे। म्हणायचंय, हे गौरी, हे गौरी, मला सौभाग्य दे, मला सौभाग्य दे, दारी पाहुणा येईल त्याला आनंद दे, दारी पाहुणा येईल त्याला आनंद दे, अखंड सौभाग्य, अखंड सौभाग्य, उत्तम आरोग्य उत्तम आरोग्य आणि विवाह सुख मला लाभू दे। आणि विवाह सुख मला लाभू दे। देवीची प्रार्थना करायची आहे आणि देवीला अक्षता आणि फुलं अर्पण करायची आहेत। गौरी हराद्यावाहित देवताभ्यो नमः। प्रसन्न पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। हे शुभ कार्य निर्विघ्न पार पडू दे आणि त्यापेक्षा महत्वाचं अक्षराला पूर्ण बरं वाटू दे, बस एवढीच प्रार्थना आहे। चला। कुठं? कुठं म्हणजे खाली लगीन आहे ना हो तुमचं? चला चला, आवरले ना हो? हा म्हणजे बाकी तयार आहे मी, फक्त फिटा बांधायचा राहिलाय। अहो मग बांधा पडली। चला चला लवकर चला चला। आणि हे बघा, खाली काय गडबड करू नका। गडबड? कसली गडबड करणार आहे मी? नाही, तुम्हाला हुक्की येत्या मध्येच कोणाला बी काय बी बोलताय तसं करू नका। समोर कोण आहे काय तुम्ही बघत नाही, तसं अजिबात करू नका। लई पाहुणे रावळे जमलेत म्हणताना आधीच सांगितलं, परत काय घोळ नको। चला। कसं आहे, हे लग्न मी मनापासून करतोय, मलाही हे लग्न व्हायला हवंय आणि चारू दुखावली जाईल असं काहीच करणार नाही मी। नको काळजी करू। आलो, फेटा बांधून येतो। यजमान भाले तिलकं कुर्यात्। स्वस्ति न इंद्रो ऋतश्रवाः स्वस्ति नः पूजा विश्ववेदाः। आम्हाला कामाला लावून कशी आरामात झोपलीये महाराणी। ए बाई उठ, गोळ्या घ्यायची वेळ झालीये। ए बाई, ही अशी पांघरून घेऊन का झोपलीये? सुलभा सिस्टर? हो सुलभा सिस्टर, उठा सिस्टर।
सुलभा सिस्टर, सुलभा सिस्टर, सुलभा सिस्टर. अक्षरा, अक्षरा कुठे आहे? मला काय माहिती, तुम्हीच तर होता ना इथे. पळून गेली. काय पळून गेली वाटतं ती. आता आपलं काय खरं नाही. गंगणपतये नमः. प्रार्थनांपूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. चला अंतरपाठ घेऊन या. आता मंगळाष्टका होणार आहेत. बोल ना बाबा. ओंक्या शिवानी वहिनी संग बोलणं झालं का रे? हॉस्पिटलमध्ये ओके ना सगळं? अरे मला पण आता काळजी वाटते. मी कधीपासून शिवानीला फोन करतोय पण शिवानी माझा फोनच उचलत नाहीये. अरे मी बी त्या सुलभा सिस्टरना फोन करतोय, त्या बी फोन उचलत नाहीत. काय झालं तिकडे काय कळना बाबा. एक काम कर, तू शिवानी वहिनीनं सारखं फोन करत राहा. काय बी करून मला आत्ता मास्तरीन माझी एकदा बोलायचं आहे बघ. काहीतरी कर ओंक्या. तू टेन्शन घेऊ नकोस. मला काही पण कळलं ना की मी तुला लगेच कळवतो. हा ठीक आहे. अधिपती, हॅलो, बोला सर. डॉक्टर, सगळं ठीक आहे ना हो तिकडं? त्या सुलभा सिस्टर काय फोन उचलत नाहीत माझा. हो हो सर, सगळं ठीक आहे इकडं. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही काय वाटेल ते करा. माझं आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलणं करून द्या डॉक्टर. हां सर, मी त्यांच्याजवळ जाऊन कॉल करतो तुम्हाला. हां. डॉक्टर, हां, अक्षरा, काय झालं अक्षराचं? अक्षरा पळून गेली. काय? हो. वहिनी, वहिनी, दादा थांबा. वहिनी, तुम्ही असं लंगडताय का? काय केलं त्यांनी? मारहाण केली? नाही, त्यांनी काही नाही केलं. मीच पडले. अहो पण तुम्ही अशा हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये काय करताय? पहिली मी सगळं सांगते तुम्हाला. आपण अक्षरा मॅडम, चला चला काय, चला चला. अक्षरा मॅडम. सुलभा सिस्टर, अक्षरा मॅडम रिक्षात बसून पळून गेल्या. सारखं जेवढ्या लवकर यांच्या डोक्यावर अक्षता पडतील तेवढं बरं. काय? चला अंतरपाठ द्यायला एक जण या. दादा थोडं लवकर चला ना प्लीज. शुभमंगल सावधान. काय झालं काय बोलणं? मगासपासून शिवानीला फोन करतोय पण ती माझा फोनच उचलत नाहीये. कसं काय? तू परत एकदा लावून बघ. चला नवरा नवरीला हार घेऊन या.
चला, नवरी मुलीने प्रथम नवऱ्या मुलाला हार घालायचा. आता नवरदेवाने नवरी मुलीला हार घालायचा. काय इकडे रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. मी शिवानीला बाहेर जाऊन फोन ट्राय करतो. हा बघ बघ. ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय स तदन्नमः नमः प्रकृतिपतराये नियतां प्रदात्मताम्. चला, दोघांनी पाटावरती बसायचंय. आता कंकणबंधन विधीला सुरुवात होईल. कंकणबंधनं च करिष्ये. चला, कंकण घ्यायचंय, यांच्या उजव्या त्याला बांधायचं. हे हातात घ्यायचंय. चला, नवरी मुलीचं मंगळसूत्र घेऊन या. आजी हा आणखी जरा मंगळसूत्र. हा हा वय वय आणते. दादा चला लवकर, चला ते बघा ती अक्षरा, लवकर चला, चला लवकर त्या रिक्षाच्या मागे चला, चला अहो लवकर, अहो चला ते जातील पुढे, चला. ते बघा ती वळाली, ते बघा वळाली. चल, मंगळसूत्राच्या वाटीमध्ये प्रथम हळद भरायचे, मग कुंकू भरायचे. ओम हरिद्राम सुवर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिने सर्वालंकार मुख्याहि देवी त्वं प्रतिगृह्यताम्. दादा चला लवकर प्लीज. दादा थोडं लवकर चला प्लीज. वहिनी हात दुखतंय का हो? नाही नाही ठीक आहे, ठीक आहे. दादा राईट घ्या इकडनं. चला चला लवकर चला दादा. गेले का ते? गेले. मी अजून मागेच येते. दादा चला लवकर चला प्लीज. लवकर चला दादा प्लीज. वहिनी आपण थोडं पुढे थांबूयात. थांबायचं कशाला? नको नको थांबायला नको. वहिनी तुम्ही फ्रेश व्हा ना थोडं. फ्रेश आत्ता? अहो जवळच घर आहे आपलं, तुम्ही आला होतात ना. हो पण आता वेळ नाहीये म्हणून. पण वहिनी तुम्ही अशा कपड्यांमध्ये घरी कसं जाणार? कपडे तर खराब झालेच आहेत, पण अशा या हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये घरी गेल्यावर लोक काय म्हणतील? लग्न आहे घरी. तेच तर होऊ द्यायचं नाहीये म्हणून तर लवकर जायचं. हो पण वहिनी 5 मिनिटं लागतील. अशा हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल, आपण पकडल्या जाऊ. नाही नको नको वहिनी, आपण लवकर गेलं पाहिजे तिकडे. 5 मिनिटं लागतील वहिनी प्लीज. फोन का उचलत नाही याच? फक्त कोण फोन करायले? काय माहिती. अरे लगीन सुरू आहे तिचं, काय तुम्ही हे? वहिनी हो या या लवकर या. चला. वहिनी मी तुम्हाला शॉर्टकटने नेते. रस्ता थोडा खराब आहे पण आपल्याला पाठलाग चुकवता येईल. ठीक आहे ठीक आहे. चला 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 चला. दादा चला लवकर. हॅलो. हा हॅलो बोला. झालं काय काही कॉन्टॅक्ट त्यांच्या सोबत तुमचा? हो त्यांच्या घरी लग्न सुरू आहे, कसं कोण फोन उचलेल? तुम्हाला अक्षरा सापडली का?
अहो मगाशी दिसले होते ते आम्हाला, पण आता कुठे उलटली काय माहिती. शोधा तिला, नाहीतर आपल्या सगळ्यांना जेलमध्ये जावं लागेल. सापडेल 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 ती. सापडलीच पाहिजे. कोणासाठी नाही तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिला पकडून डांबून ठेवावं लागेल. मी पुन्हा एकदा कॉल करून बघतो त्यांना. शोधा तुम्ही तिला. चला ना लवकर हो. ओम युवा सुवासा परिविद आगा सौश्रेयान भवति जायमानः तन्दिरासः कवय उन्नयन्ति स्वाध्यो ओ मनसा देवयन्तः. ओम मांगल्यतन्तुना नेन्य भर्तु जीवनहेतुनां कंठे बद्धना विश्वके सह जीव शरदः शतम्. घ्या. नवरी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं आहे. थांबा. मास्तरीनबाई, तुम्ही इथं? हो, आज मी इथे येणं आवश्यक होतं. पण तुम्हाला सोडलं? सोडलं नाही अधिपती, मी पळून आलीये. पळून आला म्हणजे? पळून आला म्हणजे काय झालं? मी तुम्हाला म्हणलं होती की रातच्याला घेऊन जाणार म्हणून. आणि अक्षरा, अशी कशी पळून आलीस तू? डॉक्टर्स काय झोपा काढत होते का? चंचला, फोन लाव डॉक्टरांना. वय नाहीये गरज, ते पाठलाग करतायत माझे, येत असतील. अगं पण बाळा, काय हा वेडेपणा? हा, इतकी चांगली ट्रीटमेंट चालू होती तुझी आणि अशी तू पळून आलीस. तुला वाटेत काही झालं असतं म्हणजे? काही झालेलं नाहीये, मी किती वेळा सांगू तुम्हाला? मास्तरीनबाई, बरं झालं तू आलीस. तू जरा शांत हो. धनाजी, अरे पाणी आणा तिच्यासाठी. काय अवस्था झाली बघ बिचारीची. हा, चंचला, तू असं कर, तू तिला जरा खोलीत नेऊन तयार करून आण. खरं सांगू अक्षरा, बरं झालं तू आलीस. म्हणजे आम्हालाही बरं वाटत नव्हतं. घरची सून आहेस तू, आणि तू नसताना हे कार्य करायचं म्हणजे. जा जा चंचला, तू तिला घेऊन जा, जरा तयार करून आण तिला. काय अवतार झालाय बघ बिचारीचा. आणि मंडळी, तुम्ही काही काळजी करू नका. म्हणजे काय झालंय, आमची सून आत्ताच हॉस्पिटलमधून आली, पण काळजी करण्यासारखं काही नाहीये. आणि गुरुजी, तुम्ही का थांबलात? तुम्ही सुरू ठेवा ना, काही नाही. जा बाळा, तू तयार होऊन ये ना. अगं, घरात कार्य आणि घरची लक्ष्मी अशी लंकेच्या पार्वतीसारखी आली तर कसं चालेल, नाही का? गुरुजी, तुम्ही सुरू ठेवा. हां, थांबा गुरुजी, नका करू सुरू.
अक्षरा, बाळा, चारू जे सांगते ते ऐक ना. तू घरी आलीस हे खूप छान झालंय. माझाही जीव भांड्यात पडलाय. पण आता जा लवकर चेंज कर आणि ये. बाळा, तुला जे हवं होतं तेच घडतंय ना. ही तुझी इच्छा होती ना, तुझा हट्ट होता. आता चारू जे सांगते ते ऐक. कारण मला मॅनिप्युलेट करण्यात आलं होतं बाबा. मूर्ख बनले होते मी. ठीक आहे, चला आपण आज जाऊन बोलूया. नाही नाही, आत नाही, आत नाही, इथेच. इथे मला सगळ्यांसमोर बोलायचं.